बाळूमामा आणि त्यांचे भक्त प्रवास करत असताना एकदा एका मोठ्या दुष्काळी गावात पोहोचले. तिथल्या लोकांचे आणि जनावरांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत होते. गावातील मोठी विहीर पूर्णपणे कोरडी पडली होती. गावकऱ्यांनी खूप प्रयत्न केले, पूजा केली, पण पाण्याचा एक थेंबही नव्हता. गावातील एका व्यक्तीने बाळूमामांना विचारले, मामा, आता पाणीच उरले नाही, आमच्याकडून काहीच होत नाही, आता काय करायचे? बाळूमामांनी लोकांना चेहऱ्यावरील निराशा पाहिली आणि त्यांना सांगितले, तुमच्या कष्टावर आणि देवावर श्रद्धा ठेवा, तर पाणी नक्की मिळेल. मामांनी त्यांची काठी विहिरीच्या काठावर ठेवली आणि गावकऱ्यांना विहिरीच्या तळाशी जाऊन प्रार्थना करायला सांगितली. काही लोकांनी शंका विचारली की कोरड्या विहिरीत जाऊन काय होणार? त्यावर बाळूमामा म्हणाले, तुम्ही दोनच गोष्टी धरून ठेवा, श्रद्धा आणि प्रयत्न. पाणी दिसत नाही म्हणून प्रयत्न सोडायचा का? कष्टाने आणि मनापासून मागितले तर देव कधीच नाही म्हणत नाही. त्याच क्षणी चमत्कार झाला. जिथे पाण्याची आशा नव्हती तिथे विहिरीच्या तळापासून पाण्याचा मोठा गोड झरा प्रकट झाला आणि विहीर क्षणात पाण्याने भरली. बाळूमामांनी सर्वांना सांगितले की हा चमत्कार त्यांच्या श्रद्धेचा होता. आयुष्यात संकटे येतील, पण तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका. अशा अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.